नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे काही अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे जे काही जाहिरात सुटले आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये या पदांसाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे, त्यानंतर या पदासाठी शेवटचं एज लिमिट काय असणार आहेत, आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ही जाहिरात आहे अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये. मित्रांनो, टोटल 345 पदांची ही भरती असणार आहे. आता या पदांसाठी काय एज लिमिट असणार आहे ते आता आपण बघूया. तर या पदासाठी वयाची मर्यादा कशी गणण्यात येणार आहे, तर 1 डिसेंबर 2023 पर्यंत वयोमर्यादा ही गणण्यात येणार आहे. आता विविध प्रवर्गाप्रमाणे आता आपण बघूया की कमाल आणि किमान वयोमर्यादा काय असणार आहेत. त्यामध्ये किमान वयोमर्यादा जर बघितली तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक असणार आहे उमेदवाराचं. त्यानंतर कमाल वयोमर्यादा आता कॅटेगरीनुसार बघूया. त्यामध्ये अराखीव पद जे असणार ते म्हणजे ओपनसाठी कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त 38 वर्ष ही वयाची मर्यादा असणार आहेत. त्यानंतर मागासवर्गीय, अनाथ व आर्थिक दुर्बल घटकांसाठी 43 वर्षे ही वयाची मर्यादा असणार. त्यानंतर जे काही प्रावीण्य खेळाडू असतील त्यामध्ये जे ओपन खेळाडू असतील त्यासाठी 43 वर्षे ही वयाची मर्यादा. त्यानंतर मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 43 वर्षच वयोमर्यादा असणार आहेत. त्यानंतर माजी सैनिक जे असतील त्यामध्ये ओपनसाठी म्हणजे अराखीवसाठी 38 वर्ष प्लस 3 वर्ष सेवा कालावधी ही वयाची मर्यादा असणार. आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथांसाठी 43 वर्ष प्लस 3 वर्ष सेवा कालावधी ही वयाची मर्यादा असणार. त्यानंतर दिव्यांग झालं, प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं यांच्यासाठी 25 वर्षाची ही वयोमर्यादा असणार. आणि पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष ही वयाची मर्यादा असणार. त्यानंतर अनाथ उमेदवारांसाठी ही 43 वर्षाची वयोमर्यादा असणार. अशा प्रकारे ही वयाची लिमिट असणार आहे मित्रांनो. त्यानंतर आता बघूया की या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, म्हणजेच मित्रांनो तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तो विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतो. त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन आर्टमध्ये, कॉमर्समध्ये किंवा सायन्समध्ये कोणत्याही याच्यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य दिले जाईल. म्हणजेच मित्रांनो, एखाद्या विद्यार्थ्याचं जर कॉमर्समध्ये किंवा BA मध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचं अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयात पदवी धारण केलेली असेल तर दोघांना जर सेम मार्क जर असतील तर त्यावेळेस अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये ज्यांनी पदवी घेतलेली असेल तर त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे, हे लक्षात ठेवावं. त्यानंतर उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजेच या पदासाठी जी काही लास्ट डेट असणार आहे फॉर्म भरायची त्या दिनांकापर्यंत पदवी पास असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे मित्रांनो, जे काही IPR विद्यार्थी असतील ते फॉर्म भरू शकतात, पण ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस या तारखेच्या आतलं ते मार्कशीट बघणार आहेत. त्यामुळे जे काही विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल त्याच विद्यार्थ्यांनी यासाठी फॉर्म भरावा. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.